स्वागत आहे मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा ब्लॉग असणार आहे तो म्हणजेच मार्कंडे पर्वताचा। तर आपण आता उभे आहोत ते म्हणजे बिरसा मुंडा चौक वणी आणि आपल्या बरोबर आहेत सर्व मित्र बघू शकतात। त्याच्यानंतर आपण थेट मार्कंडे पर्वतावर जाणार आहे। तर पाहत राहा आपला ब्लॉग। तर फायनली मित्रांनो आपण आता मार्कंडे पर्वतावर चाललोय। मार्कंडे ऋषी आहे तिथं। तर आता नेमकी इथूनच ट्रॅक चालू हो राहिलाय। बघू शकता तिथून थोडस कठीण आहे। आधी तर थोडस सोपंच होतं पण आता वरती बघू शकतात बाकी मित्र गेलेले आहेत। चालू केलंस का पण त्या कशा आहेत त्या पाहून घ्या। नाही जास्त सोपेच आहेत पण तरी सुद्धा दमशाक होऊ राहिले। कारण की ऊन बी आता साधारण आपल्याला 12 वाजलेले आहेत। आणि आता हे नवीन बांधकाम सरकारने करेल आहे शिमेटी। आधीच एकदम जुनं बांधकाम होतं दगडी। तर मित्रांनो बघू शकतात बाकी मित्र वरती गेलेले आहेत आणि इथे जय मार्कंडे हे नाव लिहिलेलं आहे। आधीची वाट बघू शकतात आता सध्या बंद आहे। आता सध्या इकडून चालू आहे डायरेक्ट स्ट्रेट जायचं। हाय मित्रांनो आता तर आम्ही बसलोय जाम दमलोय पक्का दमलोय। आमची जिरली। हाय जाम झालो आम्ही। चला जास्त मित्रांनो तर आम्ही जास्त बसणार नाही। आम्ही बसतो लॉगरला आमच्या मागे। आणि इथं काय आहे बघू नक्की काय आहे। काही नाही असंच फक्त नाव लिहिलेलं आहे जय मार्कंडे ऋषी। आणि इथं गुफा आहे। हा इथं काय नेमके आहे मध्ये काही जाता आपल्याला येणार नाही कारण की प्राचीन असं असावं। कृपया गुफेत जाऊ नये नाव बी वाचू शकता। तर मार्कंडे पर्वतावर आपण आलोय अर्ध्या भागात आणि बघू शकतात बाकीचे मित्र वरती गेलेले आहेत तसेच आपण बी जाऊ राहिलोय। आणि आता आपल्याला साधारण वाजलेलं आहे 1। पटापट चालू राहिले तरी सुद्धा बोलू राहिलाय।
आणि थोडंसं आता वरती आलोय आणि बघा कसं आहे व्ह्यू. आणि तिकडे तळ बघायला भेटतं इकडे आपल्या डावी बाजूला. आणि आता आपण तळ्याकडे जाणार आहे. आणि आता हे बघू शकतात तळ, त्याच्यामध्ये पाणी पाणी थोडंसं आहे. तर आता आपण तळ पाहून गेलोय, वरती चाललोय. आणि इथे ऋषी बघायला भेटतात, बरेच ऋषी आहेत. तर फायनली मित्रांनो आपण मार्कंडी पर्वतावर पोहोचलोय आणि बघू शकतात माकडं तिकडे भरपूर आहेत, ते मित्र आहेत. तुम्हाला माकडं दाखवतो. इकडे छानपैकी माकडं फिरून राहिलेत गाळपाड्याचे. पण आलेला आहे. अरे काहीच नाही आपल्याकडे, उडून पुडून पाठशी. उठलोय. तर इकडे आणील आपल्या नारळ फोडून आणि आपण लगेच नारळ फोडू. आणि मार्कंडे ऋषीचं मंदिर बघा कसं आहे. वणीगड बी दिसतोय सप्तशृंगी मातेचा. सप्तशृंगी गड दिसतोय, बघू शकतात. तर आपण मार्कंड्य पर्वतावर मार्कंड ऋषीचं दर्शन घेतलं आणि आता आपण निघालो खालच्या दिशेने. आणि तिथं 3 तळ आहेत, ते दाखवतो कसं आहेत नेमकी. हा पहिला तळ आहे आणि तो दुसरा आणि त्याच्याच बाजूला तिसरा तळ आहे. अशी 3 तळे आहेत आणि वरती मंदिर आहे. तर दर्शन घेऊन आता आपण चाललोय खालच्या दिशेने. तर ते पत्र्याचे शेड नेमकी कशाचं आहे ते आता बघू. आणि हे पत्र्याचे शेड नेमकी कशाचं आहे बघू. नक्की काय आहे त्याच्यामध्ये ते बघू. आणि इथं मला वाटतंय ऋषीमुनी राहत असतील. आताची राहण्याची सोय ऋषीमुनी बाकीचे राहत असतील. साधारण ते आत्ताच बांधलं असेल. आणि त्यांचं काही साहित्य आहे. आपल्याला मार्कंड ऋषीचं छोटस मंदिर बघायला भेटतं.
आणि इकडे शिवलिंग पण आहे. आणि तिथे आपण गेलो होतो आणि आता आपण ते चाललोय म्हणजेच खालच्या दिशेने. आणि इथे पण शिवलिंग आहे आणि तिकडे पण शिवलिंग आणि दत्ताचं छोटीशी मूर्ती आहे. तर आपलं आता दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघलोय खालच्या दिशेने. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.